कट पाडले हाणून, भ्रष्टांना लावले पळवून, सगळ्यांच्या नाकावर टिच्चून. संकट कितीही आली तरी तो काही घेतला वसा टाकणार नाही. महाराष्ट्राच्या उरावर कोणा उपऱ्याला तो हात काय साधं बोट लावू देणार नाही. एकट्याने वर्षानुवर्षे तो लढतच आहे. कुणी साथ देवो अगर ना देवो, जनहिताचे कार्य तो करतच आहे. तो धूर्त नसेल पण हुशार आहे, गुंड नसेल पण नडणार आहे, मराठी माणसासाठी हात जोडणार आहे, वेळ प्रसंगी मुस्काट फोडणार आहे. ह्या खेपेला त्याला यश मिळेल की अनुभव, देवास ठाऊक काय होणार आहे. पण आपल्या साथीने त्याला महाराष्ट्रद्रोह्यांना आडवे जाण्याचे बळ नक्की मिळणार आहे. वेळ अजून गेली नाही, त्याच्या पाठी महाराष्ट्रासाठी उभे राहूया. शर्यत अजून संपली नाहीये, कारण तो अजून जिंकला नाहीये. मातीप्रती निष्ठा की बाहेरच्यांची विष्ठा, याचा विचार एकदा आपणच करावा. येणारा सूर्योदय आशेचा ठरावा. मी म्हटलं ना, त्याला फरक पडत नाही हो, कारण तो लढवय्या आहे. तो काही झालं तरी लढतच राहील, त्याचं कर्तव्य करतच राहील. आपण हातावर हात ठेवून बसू, मात्र आपलं नुकसान होत राहील, आपलं नुकसान होत राहील. एक त्रस्त आणि त्रयस्थ मराठी माणूस.